आता काय झालं? आता पोरगी गेली तर काय तोंड उतरून बसतं काय? आमच्या पोटा पाण्याची काही सोय की लावतं का नाही लावत? मंदा ओ मंदा, कोणत्या धुंदीत आहे? काय व एक तर पोरगी म्हटलं रागा रागात चालली गेली. तिच्या मागच लागून गेले होते जसे का मी लागून गेली होती म्हणा. आणि आता जेवली नाही, खावली नाही, नाश्ता नाही केला, चहा नाही घेतला, तशीच चालली गेली पोरगी. बोललं बेकार वाटून राहिलं मला. आहे ना, तर आहे त्याच्याजवळ पैसे आहे, ते लागन घे पण नाश्ता पाणी करून घेईन, ते जेवण घेऊन करून घेईन. त्याची काळजी नको घेऊ तू. आणि ते आता चांगलं हे केलं पाहिजे. म्हणाले तर म्हटलं खुशी झाली पाहिजे का पोरगी चालली तिच्या सासरी नांदाले. नाही तर म्हटलं अजून बसली राहिली असती इथंच. अशानं संसार बरबाद होऊन जाते. त्या दिवशी तुला एवढं सांगितलं तर लक्षात नाही आलं काय? आता रागानं जाऊ का कशी जाऊ, कमीत कमी तिच्या संसारी तर लागन ना ते. आणि ते म्हणून राहिलो होतो मी, हे पाय तुला. आता म्हटलं त्या पोरीचा फोन आला, मोठ्या पोरीचा, सविताचा. आता तिने याचं म्हटलं की नाही, तर म्हटलं जर असं पोट्टीसाठी एक दोन बॉल कील खेळ भांडूल आणतो म्हटलं. आता आपल्या घरी कसं लेकरांनी बाया नाही, काही आहे नाही खेळासाठी. पाहतो एखाद्या दुकानात कोणी सामान घेऊन असेल ना तर आणून घेतो, पोट्टी खेळून घरात. एखादी गाडी फाडी असेल तर पाहतो. हवं आतापासूनच कायला आणून ठेवून राहिले, तिला घेऊन जा आणि आणून घे जा सोबतच. आतापासून आणून ठेवा. आणि मग ते फालतूच पडलं राहीन इथं तिथं. येईन पोरगी घरात, नातीन घरात, तेव्हा जा घेऊन आणि मग घेऊन ये जा. काय काय लागते तिला तर. खेळ भांडवले लागते का, गाडी लागते का, तो चेंडू लागते तर. हो, बरोबर बोलून राहिली तू. पण पहिले काही नाश्ता गिष्ट्याचा तालजोड तर लाव. का तसंच ठेवतो? टाकू देतो पोटात का नाही टाकू देत? आता आता तुझ्यावरच आहे म्हटलं पूर्ण घर. हो ना, आता मायावरच आहे. आता सगळे घरचे कामं मलाच करा लागन. कशी रश्मी होती तर ते करे. आता ते चालली गेली. पण आजचा दिवसच म्हणा, उद्या तर येऊनच राहिली सविता. सविता आली म्हणजे मग काही टेन्शन राहतच नाही. ते तर एकही कामाला हात नाही लावू देत मला. आजचा दिवस. काय आजच्या दिवस करतो? पोरी आली म्हटलं तिथेही काम राहते सासरी, इथेही काम करायला लावतो काय? ते पोरगी काय उगी मुगी बसते काय? मायबापाच्या इथं पोरी काय येते, आराम करायला येते ना. 2-4 दिवस आराम करू देस तिला, नाही तर आल्या कामाला लावून देशील. नाही तर म्हटलं ते नाही म्हणत नाही कोणत्या गोष्टीले. जरासा आराम गिराम द्या लागते पोरीले. सासरी तर आहेच मग करणं. का व ह्या विचार तुम्ही रश्मीच्या विषयी नाही करत? रश्मीनं कामं नाही केले का म्हणता आई तिचं आई करते, अशी करते, तशी करते, ओला आलाय. तेव्हा नाही सुचत तुम्हाला का माहेरी पोरी आराम करासाठी येते म्हणून? तर बरोबर आहे ना, तिच्यात आणि तिच्यातलं फरक आहे म्हटलं. दोघी पोरीत म्हटलं जमीन आणि आकाशाचा फरक आहे म्हटलं. एवढा फरक आहे दोघीचा. एक आहे का एक कामाला काही हेच नाही करत, मनावरच घेत नाही. ना स्वतःचा संसार मनावर घेते, ना काम मनावर घेते. आणि एक पोरगी तशी आहे बिचारी माई, का तिला बलवा तर येत नाही ते. तिला तिचं सारसारचं सरतच नाही. सासूले पाहू दे, सासऱ्याला पाहू दे, नवऱ्याला पाहू दे, त्याच्यातच गुतली राहते ते. मग अशा पोरीची कोणाला ओढ नाही राहण, कोणाला नाही वाटण का त्या पोरीला आराम भेटला पाहिजे बा, ती पोरगी आपली तर 2-4 दिवस आली पाहिजे. तिच्या इथून कोणता वाद येते? काहीच नाही येत. आजपर्यंत म्हटलं एक वेळाही नाही झालं लागलं लग्न झालं तेव्हापासून तिच्या घरी का काही झालं असं का चला बा का मीटिंग भरली. एकही वेळाने म्हटलं अशी मस्त नांदून राहिली. देव करू माझ्या पोरीचा संसार असाच राव मस्त. बाबा, काय झालं रे पिंटे? आता काय झालं? बाबा, सविता तिचा फोन आला होता. आता सविता तिचा फोन आला होता ना मगाशी, आपण तर बोललो सगळेजण मिळून. अजून आला होता काय? हो बाबा, अजून आला होता ना. ताई म्हणून राहिली होती म्हणे उद्या काही आली येऊ नको म्हणे, कारण की म्हणे घरात कोणी नाही आहे म्हणे, राधिका नाही आहे म्हणे. आणि ते म्हणजे पूनमले भेटायला येऊन राहिली होती, पण पूनमही नाही आहे ना. आणि पोट्टी येऊन राहिली होती तर म्हणे सध्या थांबून जातो म्हणे, घरात सगळे राहीन तेव्हा येईन म्हणे. आता येईन म्हणे आणि मी चालली जाईन म्हणे, त्या याच्याच राहीन म्हणे इथं म्हणे. मग एकटी राहून काय करू म्हणे. अरे तर थांबून जाजो ना म्हणा, 8-15 दिवस येतेच ना मग त्या. आता तर 15 दिवस तर निघूनच गेले. येईन ना आता. ते तर समजा पूनम तर येऊनच आता तिच्या पेपराचे 15 दिवस झाले. आणि राधिका येऊन जाते मग तेव्हापर्यंत. येऊन जाय म्हणा, 15 दिवस राहायचो म्हणा. नाही बाबा, बापून म्हटलं म्हणते 8 दिवसासाठी जाय म्हणून. आता जाय नाही तर नंतर जाय, 8 दिवसासाठी जाय. मग ते म्हणे आता येईन म्हणे तर मग याला काही भेटणार नाही म्हणे. आणि तशी बाबा म्हणते तिच्या सासूची काही तब्येत बरोबर आहे नाही. आणि एकाएकीच म्हणते मग काही झालं गेलं तर म्हणे थांबून जातो म्हणे, मग सगळे राहिले म्हणजे तेव्हाच येईन म्हणे. हो काय? त्या माया बहीण मी तर पोट्टीसाठी खेळ भांडुले आणायला चाललो होतो. जाऊ दे. मग येईन म्हणे काय? बरं जायचो मग 15 दिवसाच्या नंतर. मग काय आंबे गिंबे झाल्यावर येशील त्या म्हणा बिचारे. पोरगीचंही काय करावं, तिचं मनच नाही करत ना, मनच नाही करत. आस लावून देते आपल्याला आणि येत नाही ना फेत नाही. हो ना बाबा, मला आठवण येऊन राहिली होती पिहूची. नाही तर काय, पोट्टीची आठवण येते ना. काय गोड गोड बोलते मस्त. आप्पा तिच्या लहानशा तोंडाने बोललंच साजरं वाटते. पावा आई, रश्मी गेली तेव्हापासून कशी तोंड उतरून बसून गेली. आता म्हटलं मग ऑफिसला जायचा वेळ होऊन राहिला ना. काही नाश्ता गिष्टा डबा गिबा बनवला का नाही बनवला? काय रे, एक तर चांगलं नाही वाटून राहिलं. पोरगी तशीच चालली गेली तर तुम्हाला नाश्ता आणि जेवण तेच पडलं राहते नुसतं. बरं बनवतो, मी बनवतो थांब. जाऊ दे, तुझ्या मन नसन तर बाबासाठी आणि त्यासाठी करून घेतो स्वयंपाक. मी चालला जातो कॅन्टीनवर जेवण करून घेईन. अरे पण पिंट्या, अरे तुला बाहेरचं जमत नाही ना रे. मग काय रे फालतूस बाहेर जेवतो. थांब ना, करते ना तू, याही पटपट करून देते ना तुले. 2-3 पोळ्या टाकायला कोणता वेळ होऊन राहिला.
असं कर म्हणता, नाश्त्याचं नको बनवू, डायरेक्ट जेवणच बनव आता. तू एक म्हणणी आहे ना, फालतूस नाश्त्याच्या जमिल्यात काही पडू नको. जेवण बनवून घे सगळीसाठी, त्याचाही डबा होऊन जाते आणि आपलाही होऊन जाते दुपारचं. हो बनवतो ना, बनवतो. हे पाय पिंट्या, मला तर असं वाटून राहिलं का तू यायला विचारच पडला आता कसं करून मी म्हणून घराचं. एवढं मोठं काम आहे आणि मी एकटी आहे, पण घरात आहे तरी कोण? आपण दोघांचे एकटी, 3 जण तर आहे. 3 जणांचं नाही करू शकत काय ते आता. जास्त जण राहिले असते तर काही हे झालंही असतं म्हणा. पण काय 3 जण असतं आहे, करण ते हळूहळू करण. आता तिच्या मागं काही लागायला पुरत नाही. पाय तू वेळेपर्यंत जर बनला तर घेऊन जा डबा मग. हो बाबा, पाय तुम्ही जरासं मग सामान गिमान आहे ते ठेवठाव करतो. राधिका गेली तेव्हापासून म्हटलं मला प्रेसचे कपडेही नाही आहे. या रश्मीनं तर पहिले कपडेच धुतले नसते, सारा वास करून दिला त्या कपडे. नुसता परफ्यूम मारून जा लागून राहिला आता ऑफिसले. सारा वास येऊन राहिला, घाणेरडा म्हणून करून राहिला त्या कपडे घालायला. आणि म्हटलं जराशी प्रेस नाही केली, काही नाही केली, ना आईनं केली ना तिनं केली, काय घालून जावतो. आज मग मन होतं का काही न दुसरं शर्ट कीट घालतो म्हटलं. हेच हे केव्हापर्यंत घालू, पण काय करू, काही तालजोडच नाही या घरात. पण खरंच म्हणते, बायको घरात राहिली ना तर बघ घराली घर पण राहते. आपल्याला कोणती वस्तू लागली का पटकीने आपण आवाज देतो, राधिका हे कर, राधिका ते कर. दुखलं सुकलं म्हटलं बायको राहते म्हटलं. शिराण्याशी राहते म्हटलं बसली, काय झालं काय नाही. आणि म्हटलं आपण आता तर बिमारी पडलो, काही झालो, काही केलं तरी म्हटलं कोणीच नाही पाहिले. मायबाप राहते तिकडे, आपण राहू इकडे. आणि दिवसभर कामात. आता आता पोट कोरकोर करून राहिलं. आता नाश्ता पाहिजे नव्हता काय? आईली मी पहिलेच म्हटलं होतं ना नाश्त्याचं बनव म्हणून, पण आई काही ध्यानावर घेत नाही. आता काय मी तसंच होईन काय तर रोज नाश्ता भेटन का नाही भेटन, डबा बनन का नाही बनन. तर जाऊ दे, पण थोड्या दिवस ते ॲडजस्ट करावंच लागन. कारण की आता राधिकाची तब्येत काही बरोबर नव्हती ना. पण आता बरं वाटून राहिलं, म्हणे मन तर करून राहिलं का आता तिला घेऊन येऊन जाऊ. पण तेच आहे, जर तब्येत सुधारली नसन तर अजून म्हटलं बिमारी वापस येऊन जाते पलटून. राहू देतो तिला अजून 8-15 दिवस राहू देतो, आराम करू देतो. आनंद मग राहीनच आहे इथं, आहे नाही काय. आणि ह्या सगळ्या गोष्टीत म्हटलं या गोष्ट तर विसरूनच गेलो मी. रश्मीच्या सासऱ्याला म्हटलं फोन लावून सांगितलं असतं येऊन राहिले म्हणून, हे निघाले म्हणून इकडून. आता तिच्या भरोशा आहे हे, आतापर्यंत तर पाहिलं म्या. आता आहे म्हणून तुमच्या भरोशे पहा म्हणून काय करायचं आहे तर तिचं. तेले वटणीवर आणायला लागते दोघीले. वटणीवर आणल्याशिवाय काही जमणार नाही आहे. असं करतो, एक फोन लावून सांगूनच देतो. रिंग चालली. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार नामदेव भाऊ. पुष्कळ दिवसांनी फोन लावला तुम्ही, मी तुमच्या फोनची वाटच पाहून राहिलो होतो. खूप उशीर केला म्हटलं फोन लावण्यात. नमस्कार भाऊ नमस्कार. कामात नाही काय, लक्षातच नाही राहिलं. लावतो म्हटलं आणि ध्यानातच नाही राहिलं. तर म्हटलं मी याच्यासाठी फोन केला होता. पोरगी आणि जवळ निघाले म्हटलं, आता इथून निघाले होऊन राहिला ते अर्धा 1 तास होऊन राहिला निघाले. पोहोचतेच तिथं ते अर्धा 1 तासात, एखाद्या तासात पोहोचतेच म्हटलं. निघाले काय असं. पुष्कळ दिवस राहिले म्हटलं ते. चांगलेच राहिले. हो, आता जेवढं मी ऐकून जमलं तेवढं केलं. आता तुमच्या हवाले आहे म्हटलं. जरासं त्याइले त्याची डोरी जराशी कर जा, नाही तर त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. इथं जेवढं झालं तेवढं केलं मी आता. पण मला नाही वाटत ते लाईनीवर येईन म्हणून. दोघंही जण एकासारखेच झाले ते. एकही कमी नाही, एकही जास्त नाही, दोघंही एकसारखेच आहे. पहा आता तुम्ही तुमच्या भरोशावर सोडतो म्हटलं. त्याचा संसार जर चांगल्यानं करायचा असेल आपल्याला तर काही ना काही युक्ती सुचवाच लागन आणि त्याइले चांगला धडा शिकवाच लागन. आता कसं, आता मग नातं वेगळं पडलं असतं ना. किती काही म्हटलं तरी पोरीला केलं मी टाईट, पण जवळचं नातं वेगळंच राहते. तर आता तुम्ही पहा काय करता. तो लावा त्याचा ताळजोड, हेच सांगासाठी फोन केला होता मी. असं येऊ द्या ना, पाहतो ना मी त्याला. येऊ द्या. बाकी कसं काय चालू आहे? चांगलं चालू आहे? हो, सगळं चांगलं चालू आहे, कृपा आहे देवाची. पहा मग काय करतात त्याचं. हो. आता ह्या रश्मीच्या सासरी फोन लावणं गरजेचं होतं, कारण की कसं आता तिथं गेलो होतो तेव्हाच त्यानं म्हटलं होतं. आता आली म्हणे ते म्हणे तुम्ही जरासं ख्यालदान ठेवा म्हणे त्याच्यावर म्हणे. जरासं घ्या म्हणे लक्षात म्हणे त्याची गोष्ट. पण आपण आता काय घेणार आहे, जेवढं झालं मग ऐकून तेवढं केलं म्या. शेवटी म्हटलं नातं खराब आहे ना, जवळचं नातं आहे, पुढे चालून आपल्या पोलीला काही ठेसमार झाली नाही पाहिजे. तरी जेवढं जमलं तेवढं केलं म्या. आणि तेवढं केलं नसतं ना तर त्यानं पळही नसतं काढला म्हटलं इथून, अजून थांबले असते, अजून इथंच पाय पसरवला असता दोघींनी. ते तर जरासं मागं लागलो त्याच्या दोघीच्याही, तर ते जमलं तरी. पण आता तेलेच पाहा लागन पुढचं. आता त्याचंही तसंच आणि मगही तसंच. दोघं एकासारखे झाले त्या माय बहीण, दोघं एकापेक्षा कमी नाही आहे. पण करते म्हणा ते काही बरोबर करून त्याला माहीत आहे की येईल कसं वटणीवर आणायला लागते म्हणून. आता माहीत पडते ना काय करते तर ते. आता हे पोचणच तिथं माहीत पडते. कावर रुपयाचे बाबा, कोणाचा फोन आला होता? एकदम फोनवर बोलले तुम्ही आणि विचारतच पडले. कोणाचा फोन होता? अहो पण ते फुला रुपयाच्या सासऱ्याचा फोन होता, नामदेव भाऊचा. त्यानं लावला होता फोन. रुपयाच्या सासऱ्याचा? आता काय लावून राहिले म्हणा फोन? एवढे दिवस झाले ते एक फोन नाही केला ना, काही नाही केला. जवायला ठेवून घेतलं म्हणा, तुम्हाला तर मोठं साजरं लागून राहिलं होतं.
जवायले म्हणा घरी ठेवणं पोरीले जवायले एवढे दिवस झाले म्हणा, आता महिना दीड महिना होऊन राहिला. ठेवा ना म्हणा आता. काय केला फालतूच फोन? काय झालं आता फोन करायला? अहो येऊन राहिले म्हणते ते दोघंही जण, नवरा बायको येऊन राहिले म्हणते. आपलं पोरगं आहे आणि सून आहे, निघाले म्हणते तिथून. तर तिने फोन लावला होता, निघाले म्हणे. आता मायाकून जेवढं झालं म्हणे मी तेवढं केलं म्हणे. आता पहा म्हणे तुमच्या सुपूर्त करतो म्हणे तेले म्हणे. आमच्या सुपूर्त कायले करता म्हणा, ठेवा ना म्हणा घरी. घरी ठेवून द्या म्हणा, मस्त शेतीतली शेती देऊन द्या म्हणा, घरातलं घर देऊन द्या म्हणा. कायले पाठवता म्हणा, आम्ही बस पैदा केलं होतं म्हणा आणि तुमच्या इथं सोडून दिलं होतं. ठेवा ना म्हणा घर जवळ. आता पोरगं गेलं तर एक फोन नाही, काही नाही. का मायबाप विचार करून राहिले असन का काही करून राहिले असन? अहो तर पंचफुलं याच्यात त्याची काय चुकी आहे? त्याची चुकी आहे काय? त्यानं तर प्रयत्न केलाच असं नाही येईल काढाचा घरातून. पण शेवटी म्हटलं जवळ जायला हक्कलता येते काय? तू तर विचार कर, याच्यात त्याची चुकी थोडी नाही, याच्यात म्हटलं आपल्या पोराची चुकी आहे. त्यानं काय हात पकडून ठेवला होता काय? का फोन नको लावू रे, बोलू नको तुझ्या मायबापासोबत. याले सोडणी आहे ना मायबापाची, तर काय आपण लोकांना बोलून फायदा आहे? यालेच नाही आहे ना. आता तिथं काही जमून नाही राहिलं असं, म्हणून येऊन गेले इकडे दोघंही जण. आणि सकाळीच निघाले म्हणते. आता येणंच घंट्यात भरात येणंच म्हटलं ते. आता काय येऊन राहिले म्हणा, काही गरज नाही म्हणा इथे याची. काही गरज नाही आहे फालतूस. इथं डोकं खराब करायची. आणि तिला घेऊन काय येऊन राहिला म्हणा? काय घेऊन येऊन राहिला? आम्ही काय तिच्या काही नौकर होय काय? तिला खाऊ घालन, तिला ठेवन, तिला झोपून ठेवन. एका कामाची नाही म्हटलं तुमची सून म्हटलं. मला पाहिजेच नाही ते या घरात. हे या घरात येईन ना तर मी या घरात राहणार नाही म्हटलं. लय झालं आता तिचं. हे काही गोष्ट झाली काय? एवढं सगळं करून गेली आणि आता येऊन जाऊन राहिली साफसूफून. पाहिजेच नाही ते माझ्या घरात म्हटलं, कदमही नाही पाहिजे तिचा. काय झालं बाई, काय झालं? काऊन ओरडून राहिली एवढं? अगं काय झालं म्हणतं, अजून येऊन राहिली म्हणते ते आपल्या छातीवर मुंग द्यायसाठी. आयतं खासाठी येऊन राहिली ते. तू वहिनी आणि तुझ्या भाऊ दोघं जण येऊन राहिले म्हणते. काम नाही ना धंदानी, कायले येऊन राहिले काय मी तिथं. चांगलं सुखानं राहून राहिलो होतो, तर आता फालतूच अजून डोक्याला टेन्शन येऊन राहिले. तिथंच राहा लागत होतं मस्त घर जवळ बनून. तर येऊन राहिला थोई तिला घेऊन. थोई ऐदी आणि बायको ऐदी एक नंबरची. अरे आई दादा येऊन राहिला काय हो? येऊ दे ना येऊन राहिला तर. जाऊ दे, झालं गेलं विसरून जाय. काय करता आता उगाच गोष्टीला वाढवून. घेऊन घे ना आई. आपण असं करू तर मग कसं होणार आहे? आपण नाही ठेवतो त्याला. बोलून घे येऊन राहिले तर आणि ठेवून घे. जाऊ दे, सध्या माफ करून दे त्याला. नाही कायले माफ करून दे? एक वेळा माफ केलं म्हटलं, 2 वेळा माफ केलं. हे तिसऱ्यांदा चौथ्यांदा होऊन राहिलं. एवढ्या वेळा थोडी ना माफ करत असते. लय झालं आता, अति झाली म्हटलं. आणि तू केअर घेतस तुझी भाऊची आणि भावजाईची. सारी बिमार पडून गेली होती, टायफॉइडवर चालली गेली होती. काम करू म्हटलं. त्या सूड घेऊन घेतला होता ना तिनं इथं होती तर सूड घ्याले. आणि ते एवढं मोठं दुकान लावलं. ते दुकानात म्हटलं एवढा लाखीचा माल भरला. ते दुकानही सोडून दिलं त्यानं. चाललं गेलं, त्याला विचार नाही का बा माझे म्हातारे बाबा आहे. आणि कसं होईन दुकानाचं? एवढा माल खराब होईन का नाही होईन? किती घाटा येईन त्याच्यात? ते पोरं लावले आहे, त्याचा पगार द्यायचा, सगळं काही द्यायचं. विचार आला काय त्याला? एकही वेळा विचार नाही आला म्हटलं. विचार आला असताना तर त्याने एक फोन तरी लावला असता बापाले का बाबा असं ते दुकान पडलं आहे, कोणाला देऊन द्या, असं तसं काही करून घ्या. पण म्हटलं त्याने एकही फोन नाही लावला. त्यालाच नाही आहे ना, त्याला ओढच नाही आहे ना, त्याला कमवायची ओढच नाही आहे. आता लय झालं. त्याचाही लाड मिळाला, लय केला म्हटलं, लयच केला आता. आणि तिचाही केला. तिलाही डोक्यावर बसून ठेवलं होतं. एक वेळा एवढी मोठी गलती केली होती. साऱ्या लोकांच्या समोर गेली होती ना ते. लग्न झालं होतं तर 15 दिवसाची नवरी म्हटलं चालली गेली होती ना घरातून न सांगता. पळून गेली होती ना, तेव्हाही आणलं तिले. जाऊ द्या बा, एक गलती माफ करून द्या, जाऊ द्या, काय करता. तेव्हाही म्हटलं डोळे बंद करून ठेवून घेतलं होतं तिला घरात. पण आता नाही, आता लय झालं. पण आई मी गोष्ट तर ऐक तू. पंचफुला तू माझी गोष्ट आहे, जाऊ ते सगळं काही. मी काय म्हणतो तू लक्ष दे. बोला. हे पाय पंचफुला, तू जे काही म्हणून राहिली ना ते अगदी बरोबर आहे. त्याच्यात म्हटलं कोणतीच चूक नाही आहे. त्याला समजायला पाहिजे होतं. एवढं मोठं दुकान लावलं, कसं सोडून जावं आपण. एक दिवस कामाला काय झालं, ते कामावरून येऊन गेला म्हणते, अर्धा दिवस काम नाही केलं तर. याच्यात आपली चुकी झाली. आपली तर लय मोठी चुकी झाली म्हटलं. आपण त्याला लाडावून ठेवलं, डोक्यावर बसवलं. आता ते रुंजून राहिली नसती ना, ते दुकानाचा पूर्ण धिंगाणा झाला असता पूर्ण मालाचा. तसं तर त्यानं घाट्यात आणलंच होतं. बाकीचं अजून घाट्यात गेलो असतो म्हटलं. एवढ्या मेहनतीनं पैसा कमावला, पूर्ण आकारात गेला असता. पण ते तर बरं झालं, आपल्या रुंजींना म्हटलं पूर्ण दुकान सांभाळून घेतली. आता ते दुकान मी तिच्याजवळून काही घेत नाही. तसाही तिला व्यवसाय करायचा होता. आता तिचा व्यवसाय तेच करन, तेच पण त्या दुकानाले तेच माल भरण, तेच सगळं काही करन आणि सगळा पैसा द्यायलाही तेच होईल. आता ते पोरगही जर आलं तर त्याच्या हाती तर दुकान जाणार नाही. आणि आता माझं म्हणणं असं आहे का त्याला या घरातही ठेवून आपण. पण बाबा कसं बोलून राहिले तुम्ही? कुठे जाईन मग दादा? कुठे जाईन राहिले? त्याला घरात नाही ठेवून तर वहिनी. हे पाय बाई, त्याला एक वेळा नाही का समजावलं होतं, एक वेळा सोडून 2 वेळा समजावलं होतं, पण त्याच्या काही लक्षात आलं नाही. आता त्याचं ते पाहत बसन. आणि जर का आज आपण कठोर निर्णय नाही घेतला ना तर त्याला जीवनभर पस्तावा लागन. त्याला माहीत पडलं पाहिजे मेहनत कायले म्हणते, 2 पैसे कमावणं कायले म्हणते. लोकांच्या इकडे कामावर जाते ना तर साहेब लोक, मालक लोक असे टसं बोलते म्हटलं, तेवढं ऐकायला लागते गट्ट की नाही. तेव्हा कुठं ते पैसे दिसते आणि हातात येते. कोणाच्या हाताखाली काम करणं म्हणजे
काही सोपी गोष्ट थोडी नाही. ह्या एक दिवस गेला तर पळून आला तिथून. हे असाच राहिला तर बस झालं, मग कल्याणच झालं. ह्या म्हटलं कधी जीवनात सुखी नाही राहणार. आणि त्याच्यात बायको हे अशी भेटली, बायको काही चवाची ना धवाची, काही एका रंगाची बायको आहे. तर म्हटलं आता असं करतो मी, त्याला घरात काही घ्या नाही लागत, येऊ दे त्याला, येऊ दे घरापर्यंत येऊ दे, आणि त्याला म्हणून तुमचा डोकटी पिसारा उचला म्हणून, भरपूर करा जे भेटलं ते अन्नात सामान, आणि बिलकुल निघा म्हणून घराच्या बाहेर. जेव्हा कुठं त्याला कमवा लागन आणि त्या पोरीलाही स्वतःचं घर जेव्हा सांभाळा लागन ना, तंगी तुळशी करा लागन एका एका पैशाची, तेव्हा कुठं त्याला संसार समजन. त्याला सध्या संसार समजला नाही. आता त्याला फक्त बचपना वाटून राहिला संसार म्हणजे. इथं राहिलं काय, तिथं राहिलं काय, माबापाची इथं पळून गेलं, कामाचा नेट लागला तर इकडे चाललं गेलं, तिकडे चाललं गेलं, इथचे पैसे उधळले, तिथचे पैसे उधळले, त्याला असं वाटून राहिलं. पण जेव्हा त्याच्या अंगावर येईन ना सगळा काही खर्च, आणि घर कसं चालवा लागते हे त्याला समजन, तेव्हाच कुठं म्हटलं खरी परीक्षा त्याची राहील. आणि जेव्हा त्याला समजन ना, तेव्हाच आपण त्याला घरात घेऊ. तेव्हापर्यंत तर मी त्याला घरात घेत नाही. आणि तू येई म्हणून राहिली ना, ते अगदी बरोबर म्हणून राहिली, खरंच म्हणून राहिली. कारण की आता मी तर बाहेर राहतो, मला तर एवढं काही ध्यान राहत नाही, तरी म्हटलं माझ्या जीव एवढा जळून राहिला त्याच्या आहे ना. आता तुझ्या आहे ना तर सोसलं ना घरात राहून, त्याही सोसलं. तुला किती बिमार करून ठेवलं होतं काम करू करू. आता त्याचाही ताळजोड लावा लागते बाई, असं टाकून काही जमणार नाही. नाही तर आपणही लाडवून जाऊन ना, ते डोक्यावर बसून जाईन अजून, आणि अजून पहिल्यासारखेच नाटकं चालू करून देईन. मग काय फायदा? येईन मग भांडण, मग जाईन, मग पैशाचा नासोडा करण, 17 वेळा काय तेवढेच कामं करत बसाव काय आपण? आपण कमवावं एवढ्या मेहनतीनं आणि त्यानं उडवा, हे कोणती गोष्ट झाली ते माय बी? नाही नाही, लय झालं आता, लय झालं. तर पहा मंडळी, आता तिथं नाही निघली तर येऊन राहिले आता इथं. पण इथं जे काही मी निर्णय घेतला तो बरोबर आहे की नाही? बरोबर तुम्हाला वाटून राहिला असेल तर सांगा कमेंट करून, चुकीचा वाटून राहिला का बरोबर वाटून राहिला तो. आता पुढचा व्हिडिओ सोपतो मी नामदेव भाऊले. तर आता या व्हिडिओमध्ये एवढंच मंडळी. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली त्यांच्या सगळ्यांची नाव घ्यायची आहे आपल्या माय बहिणीचे. चला तर मग सुरुवात करू. दीपिकाताई भावसार, गिरीश बोडखे, चंदाताई खापरे बदलापूर, सुजाताताई ढेरे, कविताताई चुनारकर, रत्नमालाताई तिरुलकर, दिया मेश्राम, सुनंदाताई नागरारे, रंजनाताई इंगोले, निर्मलताई रघुवंशी बल्लारपूर, अजिंक्य पडघान, पूनम खिवानसरा, रश्मिताई दळवी, देवीदास सुईके, भारतीताई वाघमारे, सान्वी गहुले. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या.